बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला आमंत्रित केलंय प्रथमतः गोलंदाजीसाठी. 2 षटकांची लढत आहे. चला टीम आपण लगेच अंमलबजावणी करायची आपल्या निर्णयाची. थोड्याच वेळामध्ये मॅचला सुरुवात होईल. 2 षटकांची मॅच असेल. 30 सेकंदाच्या आत फिल्डिंग लावा. आता इथे टायमर सेट केला जाईल. प्रत्येक 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. जर 10 मिनिटांमध्ये 2 षटकं समाप्त नाही झाली तर अतिरिक्त एक खेळाडू इथे काही लागू होणार नाहीये. बट क्रिकेटमध्ये असे नियम वापरू शकतो आपण. हॅलो सिद्धेश दुसरं लावून घ्या. चला आवाज माईकचा आवाज. डीजे आवाज थोडा वाढव. डीजे चला चला डीजे आवाज वाढव थोडा. थोडासा आवाज द्या. थोडासा प्लीज. नाहीतर आम्हाला उद्या शब्द आमचा बाहेर पडणार नाहीये. चला इतका त्रास होऊ शकतो. भरपूर काही उपाय करावे लागतील आम्हाला. कारण गळा सांभाळायचं म्हणजे सुखाचं काम नाहीये. भरपूर सारा मध खावा लागतो, गुळ खावावे लागतात. तेव्हा कुठेतरी घसा मेंटेन ठेवायचा असेल तर या गोष्टी जरूर कराव्या लागतात. आणि 2 षटकांची मॅच असेल. इथे पाहायला गेलं तर सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत. सलामीची जोडी आपण पाहतोय. अभिनव आणि ऑन दी स्ट्राइक भूषण यादव आपल्याला पाहायला प्रवीण गावांदे माईकशी संपर्क साधा प्लीज. बोथ टीम साठी आपण स्क्रीन वरती पाहू शकाल. गाथा इंडियन्स टीम ब्ल्यू जर्सी मध्ये पाहायला मिळते. दिव्यांशी सुपर किंग्स येलो जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या प्रेक्षकांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉल वरती प्रथमेश गोलंदाजी करतोय. जो पाहायला गेलं तर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या अगदी रेस मध्ये. दोन्ही खेळाडू बिग बॅटल आहे. दोन्ही खेळाडू हुकमाचे ऐक्य आहेत आणि हुकमाची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलाच बॉल दिशाहीन बॉल आहे आणि दिशाहीन बॉल वरती पाहायला गेलं ना तर रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला गेलं तर थोडासा बाहेर बॉल टाकलाय. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. दुसरा बॉल पुन्हा एकदा बाहेर. बॅक टू बॅक 2 डॉट. 2 वाईट बॉल. 2 वाईटने धावफलकावरती थोडासा बदल होतोय. 2 धावसंख्या धावफलकावरती. हो काय फटका पहा. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा बॉल सीमा पार. सेमीफायनलचा स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वॅग से खरं तर चांगली बॅटिंग भूषणच्या माध्यमातून. सात धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर भूषण चांगली बॅटिंग करतोय. हो आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरुवात पण म्हणलं जातं ना आयुष्य असं वा क्रिकेट. सुरुवात कशी झाली हे पाहिलं जात नाही, शेवट कसा होतो हे पाहिलं जातं. इथे पाहायला गेलं तर 2 चौकार जरूर आलेत. 11 धावा धावफलकावरती लागलेत. हुकमाचा एका आहे तो भूषण आणि भूषणने इथे संघाला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलंय. कारण धावा धावफलकावरती पाहतोय पण 11 2 बॉलच्या समाप्तीनंतर मोठी मॅच. आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर बॉल जातोय आणि ड्रिल करून दाखवलंय. कुठे फटका खेळायचा होता हे करता ड्रिल करून दाखवतोय बॅट्समन. आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक समाप्त होणार नाहीये. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी या षटकातील. केतन भोसले माईकशी संपर्क साधा. केतन भोसले. प्रणय एस्टनच्या पाठीमागे थोडंसं यष्टीरक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतील. हे बदल महत्वाचे आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल इथे प्रणय कोहलीच्या माध्यमातून केला गेलाय. ऑफ साइडला अतिरिक्त एक्स्ट्रा एक क्षेत्ररक्षक लावला गेला इथे. 11 धावा धावफलकावरती. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक हो चुकीला माफी नाही. बॉल जाऊन पोहोचेल. आणखीन एक सीमा पार येईल. YCLचा हा सेमीफायनलचा तिसरा चौकार. केतन भोसले आणि अक्षय आवटी. 15 धावा धावफलकावरती. 4थ्या बॉलचा खेळ समाप्त झाला. अक्षय आवटी. केतन भोसले अक्षय आवटी. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढताना पाहायला मिळते. महिला वर्ग सुद्धा इथे जोडताना आपल्यासोबत पाहायला मिळतो. तुमचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चांगला बॉल पाहायला मिळालाय, कमबॅक केलाय, टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं गेलंय, पण स्थिती पाहिली ना धावफलकावरची तर थोडीशी भक्कम जरूर पाहायला मिळते. हो हो, आणखीन एक मॅग्निफिशंट स्ट्रोक, परफेक्ट टायमिंग पाहायला मिळतं. बॉल आणि बॅटचा परफेक्ट मिलाप, बॉल पोहोचलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं सीमा पार. आला या षटकातील चौथा षटकार, महागडा षटक ठरला या स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये. फटका सुंदर होता, देऊन गेलाय समोरच्या संघाला 440 हा झटका. धावफलकावरती धावा 19. भूषण यादव, भूषणची भूषण कामगिरी पाहायला मिळते. मोठे मालक उपस्थित आहेत. आज पप्पांचा सुद्धा छाती अभिमानानं फुलून येईल असा खेळ फलंदाजाचा राहिलाय, कारण 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक ऋषी गोलंदाजी मध्ये साइड आर्म ऍक्शन साठी या खेळाडूला ओळखलं जाते गोलंदाजी करताना. तो खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. हो, स्ट्राईक रोटेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे, ओळखणं महत्वाचं. पहा, अभिनव शिर्केसाठी एक पारितोषिक आलंय. अभिनव शिर्केने जर ही मॅच आपल्या संघाला जिंकून दिली तर त्यांचे मामा यांच्या माध्यमातून, संजय जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. म्हणजे भाच्याची मॅच पाहण्यासाठी मामा उपस्थित झालेले आहेत, दादर वरून आलेले. पहा, क्रिकेटचं वेड असलं ना, किती अंतर पार केलं हे पाहिलं जात नाहीये. तर दादर वरूनचं अंतर इथेपर्यंत पार केलंय आणि ते या मॅच साठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासाठी जरूर एकदा टाळ्या होऊ द्यात, कारण दूरवरचा प्रवास त्यांनी केला अभिनवच्या मॅच साठी. 21 धावा धावफलकावरती. ओ बॉल चांगलाय, बॉल चांगलाय, अप्रतिम बॉल आहे, अगदी उत्तर परफेक्ट दिलंय ऋषीच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक पहा 7 बीसीसीआयच्या माध्यमातून खरं तर इंडियन क्रिकेटमधून 7 क्रमांकाची जर्सी रिटायर केली, सन्मान केला त्या खेळाडूचा महेंद्रसिंग धोनी सरांचा. आणि पाहायला गेलं तर 22 धावा धावफलकावरती आणखून एक जर्सी क्रमांक आहे, त्या जर्सीचा नंबर आहे 10. भारतरत्न आणि कालच एक अजून एक पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार हाही मिळाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचाही जर्सी क्रमांक 10, त्यांच्याही जर्सी आपण इंडियन क्रिकेटमधून रिटायरमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचीही जर्सी रिटायर केलेली आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचाही सन्मान इथे पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. महत्वपूर्ण धावा टार्गेट सेट झालेत, जरूर जिथेपर्यंत पोहोचायचं होतं तिथे पहिल्यांदाच पोहोचलेले आहेत. आता जितक्या धावा बनवता येतील तितक्या बनवण्याचा प्रयत्न भूषणचा जरूर पाहायला मिळेल, कारण दबाव स्पष्ट दोन्ही संघावरती असेल. मोठी मॅच आहे या स्पर्धेतील, जो संघ जिंकणार तो जाऊन पोहोचणार पुढल्या फेरीमध्ये, म्हणजेच फायनल मध्ये, मेगा फायनल साठी खेळताना पाहायला मिळेल. ऋषी गोलंदाजी मार्क वरती, बॉल आहेत बाकी 3. चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह पहा, प्रेझेन्स ऑफ माइंड या खेळाडूचं पहा, खूप सुंदर पाहायला मिळतं. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावा धावफलकावरती 23. 2 षटकांचं क्रिकेट, भूषणचा भूषण खेळ. 18 धावा धावफलकावरती. 9 बॉलचा खेळ त्याच्या मॅट मधून आपण पाहिलाय. पुन्हा एकदा पहा, कीपरच्या अगदी 2 पायांच्या मधून बॉल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाऊन पोहोचला. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 24 धावा, शेवटचा बॉल. भूषण मोठा फटका खेळेल की पुन्हा एकदा सिंगल साठी जाईल. भूषणला एका धावेचं महत्व माहिती आहे. म्हणलं जातं शांततेच्या काळात किती मेहनत घेता, याच्यावरती युद्धाच्या काळात किती मेहनत करायची हे डिपेंड असतं. आता पहिला काळ म्हणजे शांततेचा काळ आहे आणि शांततेच्या काळामध्ये भूषणनं चांगलं काम केलं, त्यामुळे गोलंदाजी करत असताना जास्तीची मेहनत करत या संघाला करावी लागणार नाहीये. धावा धावफलकावरती पाहायला गेलं तर 24 धावा, शेवटचा बॉल आहे. जरूर खरं इथे जरूर एकदा चेक केलंय. चांगला फटका, भूषणला माहिती होतं डॉट बॉल खेळायचा नाही आणि तो प्रयत्न पाहायला मिळालाय भूषणच्या माध्यमातून. खरं तर भूषणनं चांगली बॅटिंग केली आहे. स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचलाय 25 धाब्यांवरती. हे आहे क्रिकेट. खरं तर एक संघ भंग स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा टाळ्यांच्या माध्यमातून हस्तांदोलन केलं गेलं इथे. आणि आता जिंकण्यासाठी खरं तर 26 धाबांचं टार्गेट असेल ते म्हणजे टीम दिव्यांशी सुपर किंग्स या टीमला. 1 क्रमांकाचा संघ, दुसऱ्या क्रमांकाचा संघ या स्पर्धेच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दिव्यांशी सुपर किंग्स वरती दबाव स्पष्ट आहे, पण या 26 धावांचा पाठलाग करत असताना महत्वाचा खेळाडू असेल तो म्हणजे प्रथमेश. या प्रथमेश आणि मला वाटतं तेजस या 2 खेळाडूंवरती खूप मोठी जबाबदारी असेल या मॅच, या खेळाडूंची, या संघाची. आणि कसा खेळ ते दोघे करतायत हे महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. कारण अनेक वेळी म्हणलं जातं ना, तुम्ही किती क्रिकेट खेळता याच्यापेक्षा या मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळता या गोष्टींना खरं तर क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. आणि तो खेळ कसा इथे होतोय ते पाहणं गरजेचं आहे. म्हणून म्हणलं जातं ना,
छाटले जरी पंख तुझे, थकले जरी पंख तुझे. खर तर इथे पाहायला गेलं तर चांगल्या धावा बनवल्यात खर तर टीमच्या माध्यमातून, टीम गाथा इंडियन्स टीमच्या माध्यमातून. सलामीची जोडी ताबडतोब पाठवा प्लीज. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर प्रणय कोहली पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश. इथे अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये प्रथमेशला चांगलं उत्तर द्यावं लागेल, कारण अभिनवच्या खेळाचा विचार केला तर जरूर चेक केलं जाईल. महत्वपूर्ण निर्णय, महत्वपूर्ण. आता नजरा वळतील ते या स्क्रीनकडे, आमच्याही ऑटोमॅटिक नजरा वळत या स्क्रीनकडे. पाहूया स्क्रीन वरती काय दिसतंय. वेगळं चित्र आहे का? कारण विचित्र घटना घडली का पाहावं लागेल. विचित्र घटना घडली तर दिव्यांशी सुपर किंगचे अगदी चेहरे थोडेसे पडलेले दिसतील, पण जर फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला तर आनंदाचं वातावरण जरूर पाहायला मिळू शकतं. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता, जरूर पंच चेक करतील. खरं तर पाहायला गेलं तर इथे थोडासा जरूर वेळ घेतला जाईल पंचांच्या माध्यमातून. प्रमुख पाहुणे सुद्धा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतील. मोठी मॅच आहे. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला गेलं ना तर कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. या क्रिकेट इज गेम ऑफ जेंटलमॅन. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ आणि वेळ बदलायला जास्तीचा वेळ लागत नाही. तर रियान चॅलेंजर्स हा चतुर्थ क्रमांकाचा संघ आहे का या स्पर्धेतील? यस, म्हणजे प्रतीक आंबले साहेबांशी जरूर बोलावं लागेल. प्रतीक आंबले साहेब जरूर थोडासा आपण वेळ आहे आपल्याकडे, बोलूयात आपण. चौथ्या क्रमांकाचा संघ पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळाली. नशिबापेक्षा प्लेयर चांगले खेळले आमचे. पहिला दिवस, दुसरा दिवस तुमचा नव्हता, तिसरा दिवस तुमचा राहिलाय. सगळ्या मॅचेस मला वाटतं आजच्या दिवसामध्ये तुम्ही जिंकलेले आहेत. जरूर हारलेला असेल, पण जे ठरवलं होतं ते मिळाले तुम्हाला, त्यामुळं चांगला प्रयत्न राहील या मॅच मध्ये. 100%. यस, पहा लिंबूची जादू नसते, अंधश्रद्धा इथे चालत नाही, कारण मेहनतच करावी लागते. म्हणून म्हणलं जातं घड्याच्या काट्यावरती विश्वास ठेवू नका. हो हो हो, चांगला फटका आहे, चांगला फटका. हो हो, काय क्षेत्ररक्षण केले पहा भूषणच्या माध्यमातून. ऑटो फिल्डिंग, ऑटो फिल्डिंग, ऑटो फिल्डिंग आपल्याला अप्रतिम क्षेत्ररक्षण संघासाठी वाचवल्या. तब्बल पाहिलं गेलं तर 3 धावा. तेजस ऑन दी स्ट्राईक. हार्ड हिटर बॅटर आहे हा खेळाडू. सोडून दिलाय, सोडून दिलाय. आणि इथे पाहिलं गेलं ना तर फलंदाज पाहायला गेलं तर सोडून दिलाय फलंदाजाने आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अभिनव थोडासा वेळ घेतोय जरूर, पण महत्वपूर्ण मॅच आहे, वेळ जरूर घ्यावा लागेल. चांगल्या गोष्टींसाठी जास्तीचाच वेळ लागतो, त्यामुळं इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फेकी चांगली आहे, फेकी चांगली आहे. ऍक्सेप्ट करावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. म्हणलं जातं ना, एकदा का डोक्यात हवा गेली ना माणसाला वाईट आणि चांगलं कळत नाही. टायर मधून हवा गेली ना टायर पळत नाही. माणसाचा एकदा श्वासोश्वास बंद झाला ना माणसाला घरात सुद्धा ठेवलं जात नाही. तसं क्रिकेटमध्ये एकदा डोक्यात हवा गेली तर वाईट आणि चांगलं हे कळत नाही. फलंदाज बाद होतो. इथे फलंदाज धाबाच्या रूपामध्ये आणखीन एक बाद होतो. दिव्यांशी सुपर किंग्सला आणखीन एक धक्का बसतोय जरूर. पहा, अभिनवने या बॉलला जर विकेट काढली तर त्यांचे मामा संजय जाधव साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक जमा आहे आमच्याकडे. जर विकेट काढली तर 200 रुपयांचं पारितोषिक अभिनव शिर्केसाठी. फटका मोठा आहे. ओहो, बॉल निघून चाललाय. हाताला ब्रश होऊन सीमा रेषा पार. भूषणचा चांगला प्रयत्न, पलट वार झालाय. बॉल जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतील 4 धावा. जास्तीचा फरक पडणार नाही. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये एफर्ट्स पहा, एफर्ट्स पहा. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये दाखवा. नॅशनल स्पोर्ट्स पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर दाखवू शका, कारण प्रेक्षकांपर्यंत एफर्ट्स पोहोचू द्या. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. ऑटो फिल्डिंग, काय एफर्ट्स आहेत पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये. भूषण शिहो शेवटच्या क्षणी लँड केले, त्यानंतर बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालाय. ऑटो फिल्डिंग, काय प्रयत्न केला. सल्यूट आहे या खेळाडूसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय भूषणचं. हो हो, आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
अप्रतिम स्ट्रोक 5 बॉल 16 धावांची गरज. व्हाट अ मैच, कांटे की टक्कर, दोनों साइड से बराबरी की आग लगी है. फलंदाज अप्रतिम क्षेत्ररक्षण, टीट फॉर टॅट दिलं इथे. 4 बॉल, फटका बसलाय. घोषंगी क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचतोय. 4 बॉल 3 बॉल 13 धावांची. मॅच दूरवरती गेली खरं तर, पण गोलंदाजाला साथ द्यावी लागेल समोरच्या टीमला, तेव्हाच संघ जिंकू शकतो. पण क्रिकेटचा खेळ आहे, खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. बॉल चांगला पाहायला मिळतो आणि फलंदाज बाद होतो. खर तर मागल्या दरवाजा ओपन ठेवला ना, दिवसा सुद्धा चोरी होऊ शकते, याचं उत्तर इथं मिळालंय. आणि दिवसा डवळ्यात चोरी झाली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. आणखीन एक धक्का बसतोय टीमला. सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय. 2 बॉल 14 धावांची गरज. ऑलमोस्ट हो फिल्डिंग चांगली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक आहेत अभिनवच्या माध्यमातून एक चूक जरूर झाली आहे. पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, त्यानंतर फेकी थोडीशी खराब झाली आहे. म्हणलं जातं आयुष्य असो बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा.